मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव म्हणतात, तुझ्यावर घरच्या जबाबदाऱ्या आहेत मला माहीत आहे, पण मी लग्न करणारच नाही असं तू का नेहमी म्हणतेस बाळा? अगं, तुझ्या बाबांची ती शेवटची इच्छा होती आणि लग्न केल्यानंतरही तू माहेरची जबाबदारी उचलू शकते. पंकज तुला या गोष्टीसाठी मदत करेन आणि तुझ्या दादांना सुद्धा कदाचित हेच हवं असेल की मीराने लग्न करावं. सुभाषरावांच्या फोटोसमोर जो दिवा असतो तो आता फडफडू लागतो. त्याच वेळी आता मीरा तेथे जाते, दिवा विझवण्यापासून वाचवते. त्यामुळेच आता सदाशिवराव हे मीराकडे पाहत राहतात. तेवढ्यातच एक फूल खाली पडतं. तर आता बघ, तुझ्या दादांची हीच इच्छा आहे असं सदाशिवराव म्हणतात. मीरा ते फूल आता हातात घेते आणि तुझ्या दादांनी आशीर्वाद सुद्धा दिलाय. तेव्हा आता मीरा त्या फुलाकडे पाहतच राहते. त्याच वेळी लक्ष्मी म्हणते, मीराचं लग्न झालं त्यापेक्षा आमच्या आयुष्यात दुसरा आनंद नाही. आता तिचं लग्न करण्यासाठी आमच्याकडे आता सध्या काहीच शिल्लक नाहीये. अहो, मीराचं लग्न करण्यासाठी मी आणि तिच्या दादांनी काही पैसे जमावून ठेवले होते, परंतु यांच्या कार्यामध्ये ते खर्च झाले. माझ्याकडे आता काहीच नाहीये. मग आता सदाशिवराव म्हणतात, अहो ताई, मी तुम्हाला काही बोललोय का? त्याबद्दल तुम्ही काहीच बोलू नका, कारण हा खर्च आणि मानपान या फक्त वरवरच्या गोष्टी असतात. या दोघांनी एकमेकांबरोबर सुखाचा संसार करणं हे महत्त्वाचं असतं आणि मला खात्री आहे माझा मुलगा आणि मीरा हे दोघेही अगदी सुखात नांदतील. आणि अजून एक, माझा मुलगा हुशार आहे, शिकलेला आहे. अगोदर तो नोकरी करत होता, परंतु त्याने ती सोडली. आता त्याला बिझनेस करायचा आहे, अजून त्याला स्थिर व्हायचं आहे. मीराची साथ मिळाली तर तो खरंच खूप पुढे जाईन असं सदाशिवराव म्हणतात. तेव्हा आता मधू आणि लक्ष्मीला हे बोलणं त्यांचं पटतं. पण आता मीरा म्हणते, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण मला तुम्हाला पुन्हा सांगायचे की मला लग्नच करायचं नाही आहे. त्यावेळी आता लक्ष्मीला जरा धक्काच बसतो. सदाशिवरावांना वाईट वाटतं. मनातल्या मनात लक्ष्मी विचार करू लागते, ही मीरा तरी अशी का करते, का डायरेक्ट नकार देते कळतच नाही. हिचं जर भलं होणार असेल तर यामध्ये ती खुश का नाही आहे? आता फोर्स करून देखील मीरा लग्नाला तयारच होत नाही. हे पाहून सदाशिवराव हे तिला म्हणतात, हे बघ मीरा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तेव्हा या ना काका असं म्हणून मीरा त्यांना आतमध्ये घेऊन जाते, कारण त्यांना एकटीलाच तिला काहीतरी सांगायचं असतं. दुसरीकडे पंकज हा सारिकाला नेलपेंट लावत असतो. तेव्हा ती म्हणते, पंकू जरा नीट लाव ना. त्यावेळी नेलपेंट हे दुसरीकडे गेले बघ. तेव्हा तो रुमालाने आता ते स्वच्छ करत असतो, परंतु आता ती म्हणते, अरे त्यासाठी नेल रिमूव्हर लागतं. सारिका म्हणेल त्याप्रमाणे तो ते नेल रिमूव्हरने स्वच्छ करू लागतो. तेव्हा तिचा चेहरा जरा पडलेला असतो. मग तो विचारतो, बेबी तुला काय झालंय? तेव्हा ती म्हणते, आता तू त्या मुलीशी लग्न करणार आहेस ना, मग मला सोडून देणार? आता तुझ्याशिवाय जगण्याची प्रॅक्टिससुद्धा मला करावी लागेल असं सारिका म्हणते. त्यावेळी तो विचारतो, का बरं? ती म्हणते, मग तू त्या मुलीबरोबर लग्न केलं तर मग मी एकटीच पडणार ना. त्यावेळी आता पंकज हसतो. मग आता सारिका म्हणते, काय झालं तुला हसायला? तू सुद्धा माझी गंमत करतोस का आता? पंकज म्हणतो, मी फक्त पैशांसाठी लग्न करणार आहे. सारिका म्हणते, हो, पैशांसाठी तू लग्न करणार, त्या मुलीबरोबर हनीमून करणार, तुम्हाला मुलं होणार, तुझा संसार अगदी सुखाचा होणार, आणि म्हणतो की पैशांसाठी, हे सगळं पैशांसाठी करणार का तू? मग पुन्हा एकदा पंकज हसतो आणि म्हणतो, अगं मी माझ्या बाबांना फसवणार आहे. तर मुद्दामच नाटक करत सारिका विचारते, काय म्हणालास तू? तो म्हणतो, हो, मी लग्न करणारच नाही आहे त्या मुलीबरोबर, मला फक्त बाबांकडून पैसे घ्यायचेत काढून. इकडे आता मीरा किचनमध्ये सदाशिवरावांना घेऊन येते आणि स्टूल बसायला देते. तेव्हा सदाशिवराव विचारतात, बाळा मी तुला एक प्रश्न विचारतो, तुला लग्न का करायचं नाही? तेव्हा ती म्हणते, माझ्यावर माझ्या भावंडांची जबाबदारी आहे म्हणून. मग आता सदाशिवराव म्हणतात, हे बघ बाळा, मी तुला एकच गोष्ट सांगतो, बघ तुझं लग्नाचं वय निघून गेलं आणि तू भावंडांचं शिक्षण वगैरे करत बसली आणि त्यांना चांगली नोकरी पाणी लागली, मग ते म्हणणार आहेत का ताईने आमची एवढी जबाबदारी घेतली, मग आम्हालाही लग्न करायचं नाही, आमच्यावर ताईची जबाबदारी आहे म्हणून. तेव्हा मीरा विचार करत राहते. तेव्हा कोणतीही गोष्ट ना वेळच्या वेळी झाली तरच त्यामध्ये सुख असतं, आनंद असतो आणि आपणही दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. समाजाचा विचार करावा लागतो बाळा, हे समाजाने बांधून दिलेले नियम आहेत. मग आता मीरा म्हणते, मी समाजाचा विचार केला, मी लग्न केलं तुमच्या मुलाबरोबर आणि हे घर असं पाचोळ्यासारखं माझ्या डोळ्यासमोर उडून गेलं, तर मग मी कुठपर्यंत समाजाचा विचार करत बसायचा? अहो, सगळं काही अगदी वाऱ्यावर उडून जाईन आणि या दोघांची शिक्षणं जागच्या जागी थांबतील. एकतर घरमालक आहे ना, तो आम्हाला घराबाहेर काढायला टपलाच आहे. माझ्या आईच्या म्हातारपणी मला तिला सांभाळायचे,
पुढे आता सदाशिवराव म्हणतात, हे बघ बाळा, मी तुला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून सांभाळणार आहे. तुझ्या दादांनी ज्या प्रकारे तुला सांभाळलंय ना, तसंच मी तुला सांभाळेन, माझा शब्द आहे हा. त्या घराबरोबरच ह्या घराची सुद्धा तुझी जबाबदारी घेईन, असं आता सदाशिवराव हे शब्द देतात. तेव्हा मीरा त्यांच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर सदाशिवराव एका पेपरवर तिला लिहून देतात की हे बघ. पेपर तिच्याकडे देत म्हणतात, हे बघ, इथून पुढे सर्व तुझ्या घरची जबाबदारी ही माझ्या पंकजची असेल. माझा पंकज तुझ्या भावंडांना हवं नको ते सर्व काही पाहिल. तुझ्या आईचा खर्चसुद्धा माझा पंकज उचलेल आणि जावई म्हणून नाही तर या घरचा मुलगा म्हणून माझा पंकज आयुष्यभर तुझ्या घराची जबाबदारी घेईन. मीरा आता विचार करत असते, हे बघ, मी माझा शब्द कधीही मोडणार नाही. हे लग्न केल्यानंतर तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुखच येणार आहे. आता हेच बघ मीरा, तू सकाळची संध्याकाळी गाठ घालायला तुम्हा दोघींना किती राबावं लागते, असं म्हणून खऱ्या परिस्थितीची ते आता मीराला जाणीव करून देतात आणि मीराची सर्व जबाबदारी उचलण्याचं ते आता ठरवतात. मीरा विचारते, पण काका, अहो तुमच्या मुलाला जर ह्या अटी मान्य नसतील तर मग मी काय करायचं? तेव्हा आता तू त्याची काळजी करू नकोस, त्याला ह्या अटी नक्कीच मान्य असतील, असं आता सदाशिवराव म्हणतात. आणि जर मी कधी माझा शब्द मागे फिरवला तर यावर माझी सही सुद्धा आहे, असंही सदाशिवराव म्हणतात. मीरा आता विचार करत असते. तर आता दुसरीकडे सारिका म्हणते, पण तू असं त्या मुलीचं हार्ट ब्रेक करणार, मला ते नाही आवडणार, कारण ती मुलगीसुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम करेन पंकज, आणि जर तू तिला फसवलंस तर मग काय होईल? तुझ्या बाबांना सुद्धा रागच येईल ना. तेव्हा पंकज म्हणतो, तू एवढी इनोसंट आहे ना, म्हणूनच मला खूप आवडतेस. त्यावेळी तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत पंकज म्हणतो, मी हे फक्त तुझ्यासाठी करतोय, आपल्या दोघांसाठी पण करतोय. मग आता ती लगेच त्याला मिठी मारते. मी मनातल्या मनात म्हणते, हे बघ पंकज, आता जर एकदा का पैसे मिळाले ना, मी इथून छूमंतरच होणार आहे, असं म्हणून ती त्याला आता फसवणार असते. पंकजला याबद्दल काहीच खात्री नसते. ते सदाशिवराव त्याचबरोबर मीरा हे दोघेही बाहेर येतात. त्यावेळी लक्ष्मी विचारते, काय झालं, काय ठरलं काय तुमचं? आता सदाशिवराव म्हणतात, तुमची मीरा ही माझ्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. हे ऐकताच आता तिच्या आईला खूप आनंद होतो. ती आता मीराला म्हणते की तू तुझ्या बाबांचं स्वप्न आता पूर्ण करणार मीरा. पण मीरा आपली शांत शांत असते. तर मधू आता पटकन मीराला जाऊन मिठी मारते. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, मधुरा, जा पटकन सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी साखर घेऊन ये. तेव्हा ती म्हणते, हो काका, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, पण मला लाडाने सर्वजण मधू म्हणतात. हा सदाशिवरावसुद्धा तिला मधूच म्हणतात. लक्ष्मी आता सदाशिवरावांचे आभार मानते आणि म्हणते, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी मीराला स्वीकारलं. पण आता सदाशिवराव म्हणतात, आपण सगळी साधी माणसं आहोत. सदाशिवराव हे मीराला म्हणतात, बाळा, अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. तुझ्या दादांनी मला वचन दिलं होतं की तुम्ही माझ्या मीराचं लग्न लावून द्यायचं. आता ते वचन मी त्यांचं पूर्ण करणार आहे, ते पण माझ्या मुलाबरोबर तुझं लग्न करून. त्यामुळे मीरा, प्लीज आता तू माघार घेऊ नकोस, असं म्हणून ते सुभाषरावांच्या फोटोसमोर जाऊन हात जोडतात. घरातील वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. ते म्हणू लागतात की आज तुमची लेक ही आमच्या घरची सून होणार आहे, कारण तिने लग्नासाठी होकार दिला आहे. तुम्हाला दिलेलं मी वचन, ते मी माझं वचन पाळणार आहे. तुमची मुलगी सून म्हणून नाही तर लेक म्हणून माझ्या घरात येणार आहे, कारण तिने लग्नाला आता होकार दिला आहे. त्यावेळी मीरा देखील तिच्या बाबांच्या फोटोकडे पाहते आणि विचारते, दादा, तुम्ही खुश तर आहात ना? कारण तुमचं स्वप्न होतं ना की मीराचं लग्न लवकरात लवकर व्हावं, म्हणजे मी निश्चिंत होईल. आता तुम्ही तर निश्चिंत आहातच, पण काळजी घेऊनच तुम्ही वर गेला आहात दादा. पण आता ते तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. फक्त तुमच्यासाठी मी ते लग्नाला होकार देणार आहे. आता माझंसुद्धा तुम्हाला वचन आहे की मी कधीच आईला, मधूला आणि राजला कधीही काही कमी पडू देणार नाही. हेच वचन ती तिच्या दादांना देते आणि त्या फोटोकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सारिका असते, ती नेमकी सत्याच्या रिक्षामध्ये बसते आणि चाललेली असते. समोर पंकज असतो. पंकज सारिकाला पाहून खूपच घाबरतो, कारण ती नेमकी आता सत्याच्याच रिक्षात बसलेली असते. सत्याला म्हणते, ए रिक्षा थांबव. तेव्हा पंकज आता पुढे थांबतो आणि खूप घाबरलेला असतो. त्यावेळी आता सारिका पटकन त्या रिक्षातून खाली उतरते आणि लगेच पंकजकडे धाव घेते. पण आता पंकज काही पुढे पुढे चाललेला असतो. त्यामुळे सत्या म्हणतो,
थांब तुझ्या बेबीला मी बोलवतो असं म्हणून तो पुढे जातो. समोरून आता त्या स्कूटरवरून येत असते. त्याच वेळी आता तेवढ्यातच तेथे काही गुंड येतात. तेव्हा त्या गुंडांची सत्या चांगल्या प्रकारे धुलाई करतो. मीरा ही खूप घाबरते आणि भीतीनेच तिच्या हातातून ती स्कूटर सुद्धा खाली पडते. त्यामुळे मीरा आता खूपच वैतागते आणि म्हणते माझी मंजी, आता काय होणार माझ्या मंजीचं. तेव्हा तू तर गुंडच आहेस, तुझ्याकडे बघतेच मी, पोलिसांनाच फोन करते असं म्हणून मीरा आता सत्याला पोलिसांकडे घेऊन जाण्याची धमकीच देते. तेव्हा सत्या आता रागातच तिच्याकडे पाहू लागतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.